नंदुरबार तालुक्यातील बह्याणे गावात अतिक्रमणाच्या वादातून झालेल्या मारहाणीमुळे एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। राजाराम उत्तम पाटील वय वर्ष 65 या शांतप्रिय आणि दैवी विचारांच्या शेतकऱ्यावर शेजारील आधार भिका गिरासे, अशोक भिका गिरासे, सुमित आधार गिरासे आणि भटाबाई भिका गिरासे यांनी दादागिरी करीत अतिक्रमण केले। यावरून सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले। या घटनेदरम्यान सुरुवातीला राजाराम पाटील हे एकटे असल्याने त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आली। दरम्यान त्यांचे दोन मुलगे कैलास राजाराम पाटील, मनोहर राजाराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली। ग्रामस्थांनी वेळेवर मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला। मारहाणीमुळे हादरलेल्या वृद्ध राजाराम पाटील यांनी आरोपींकडून पुन्हा मुलांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मानसिक नैराश्य, तणावामुळे त्यांनी अन्नपाणी सोडले। अखेरीस शेवटातच शेतात त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांसह मृत वृद्धाचे मुले कैलाश आणि मनोहर यांनी नंदुरबार पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। पोलीस निरीक्षक सुनील पोलीस निरीक्षक बाबट यांनी तात्काळ दखल घेत आधार भिका गिरासे, सुमित आधार गिरासे या दोन आरोपींना अटक केलेली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। ग्रामस्थांनी या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। ओके साहेब, नाही राहू दे चालू राहू दे साहेब, त्या लोकांना जसं बोलतो ना तसं नाही, पण साहेब मी एकच म्हणतो, हे बघा मी पण 100 किलोमीटरवरून आलो। याच्यामध्ये एकच आहे की घ्या आता माहिती लावा बोल हां चल। याच्यामध्ये एकच आहे की मी पण नाशिक जिल्ह्यातला एकदम ग्रामीण भागातला असेल, मला माहिती खेड्यामध्ये होतात वाद किरकोळाच्यावरून आणि खेड्यामध्ये 4 माणसं ती मिटवणारे असतात, परंतु त्या दृष्टिकोनातून तो वाद काही मिटला नाही। गावातील 10 माणसं प्रयत्न करत होते परंतु नाही मिटला, बरोबर आहे। परंतु काही लोक तिथे मिटवायला गेले, नंतर पुन्हा काय त्यांच्या त्या एक मिनिट साहेब, जी झालं तुम्ही एकदम बरोबर बोलले साहेब, तुम्ही सहकार्य करायचं काय साहेब, आम्हाला तिथं जे काही मयत व्यक्ती त्यांचं अंतिम संस्कारासाठी कार्यक्रमाला जायचं, हे लोक सर्व इथं आहेत, आम्हाला रिॲक्शन पाहिजे, करायचं काय याच्यानंतर, या सर्व गावकऱ्यांचं ते म्हणणं आहे साहेब। तुम्ही आता रिॲक्शन या लोक न्याय मागताय ना साहेब तुमच्याकडनं। आणि 1 मिनिट साहेब मला बोलू द्या प्लीज, 1 मिनिट, कारण की या लोकांचं म्हणणं काय, हे लोक दाद मागण्यासाठी तुमच्याकडे आले, हेच लोक जर त्या लोकांकडे गेले असते तर काय झालं असतं, म्हणून या लोकांना इथपर्यंत आणलंय, कारण की न्याय त्यांना तुम्ही देणार आहे आणि यांनी जर त्यांच्या परीने न्याय घेतला तर बांगरी कुठल्या कुठं जाऊ शकते, म्हणून यांना न्याय आज पाहिजे। बरोबर, या ठिकाणी न्याय देण्याचं काम तुम्ही न्याय संस्था करेल, आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करू आलस्यामध्ये। याच्यात तुम्ही जी माहिती सांगितली किंवा आपले हे आता मध्ये कोण आले होते, सर्व प्रकार प्रत्येकाचं रेकॉर्ड बघितलं जाईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचा टप्पा मी उर्वरित वर्षावर माहिती घेतली, ते लोक म्हणतात की आम्ही साहेबांना पोलीस स्टेशन आम्ही दाबून देऊन पोलीस स्टेशन असं करू तसं करू, मग याचा अर्थ आम्हाला ते सत्य नाही सर। एक मिनिट माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सागर तू पण येतो, कोणा दबणारा माणूस मी आहे का? माझं मी कोणाही दबणारा माणूस नाही साहेब, मी नाव ऐकून आहे तुमच्या नगरचं, नाही मला हे नाही, पण आम्हाला न्याय पाहिजे साहेब, या लोकांना न्याय पाहिजे सर। योग्य आहे, तुम्ही करणारे माणूस नाही, पण सकाळपासून माणूस नाही, तुम्ही काय रिएक्शन काय केली, सकाळपासून काय त्याचं उत्तर द्या। त्यांच्या संरक्षणासाठी पाठवले हो सर, ते लोक मिसगाईड असं करताय की आमच्या प्रोटेक्शनसाठी, असं नाहीये, नाही तुम्ही पोलीस गाडी त्यांच्या प्रोटेक्शनला पाठवली, ते एवढे गुन्हेगार असून प्रोटेक्शनला कोणाच्या ते प्रोटेक्शन लोक मिसगाईड करताय ना गावकरींना, हे चुकीचं आहे। कोणाच्या हे बघा, कुठल्याही गावामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्या ठिकाणी जातात, नाही मग साहेब संरक्षण आता करायचं काय साहेब, आता करायचं काय, या लोकांना इथं बसवायचं का, यांना न्याय पाहिजे। हे बघा, माझं काय मत आहे की ज्या प्रश्नातून मार्ग निघेल असे आपण नाही साहेब, तुम्ही त्यांना घ्या ना, चार दिन भी
होणार नाही. आमच्या परिणामी करून काय ते बऱ्याचपैकी इथपर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना त्रास दिला यांना नाही, असे भरपूर गोष्टी घडल्या त्यांच्याने. कायमस्वरूपी आनंदी राहतात, इथून जिंकून जातात. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रावसाहेब वानखेडे, धुळे, शिरपूर.